नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 विषयी आज खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे, जी काही तुमच्यापर्यंत 5-6 घंट्यापूर्वी पोहोचलेलीच असेल. तर अपडेट अशी आहे मित्रांनो, की उद्या 4 वाजेपर्यंत सर्व जेवढे काही जिल्हा आहेत त्यावेळी महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे. तर त्यांना उद्या 4 वाजेपर्यंत पूर्ण मैदानी चाचणीचं जे आहे मित्रांनो, ग्राउंडचं पूर्ण डिटेल्स टाकायची आहे. आणि हॉल तिकीटबद्दल माहिती आलेली नाही, कारण की उद्या पूर्ण डिटेल्स टाकायचे ग्राउंडची. हॉल तिकीट मे बी 1-2 दिवसामध्ये त्याच्यानंतर जनरेट होतील. तर काय अपडेट आहे मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला ती अपडेट पाहूया एकदा. काय तर बघा, अपडेट अशी आहे की सन 2022-23 ची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया खालील टप्प्याप्रमाणे राबवण्यात येणार आहे. दिनांक 3/6/2024 नंतर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेल्या आवेदन अर्ज घटक प्रमुखांना डाउनलोड करून घेण्याबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर काय मित्रांनो, पहिले सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विविध कालावधीत पूर्ण करावी. आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये काहीच वेगळं असं काहीच नाही की पोलीस शिपाई जे आहे बघा, पोलीस शिपाई भरतीसाठी 50 गुणांची होणार आहे. सेम दुसऱ्याच्या ते पोलीस शिपाई चालक याच्यासाठी परत काय होणार आहे मित्रांनो, 50 गुणांची होणार आहे. ओके, त्याच्यानंतर परत काय पोलीस शिपाई आणि बॅट्समन आहेत याच्यासाठी 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात आहे मित्रांनो. ओके, तर या तिघांमध्ये काहीच फरक नाही. फरक आहे चौथ्यामध्ये मित्रांनो, की जे राज्य राखीव पोलीस बलातील जे सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करणार आहे मित्रांनो, यांच्यासाठी 100 गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे. ओके, तर हे तुम्हाला माहीतच आहे. आणि त्याच्यानंतर कारागृह शिपाई याच्यासाठी सुद्धा 50 गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये काय अपडेट आहे मित्रांनो बघा, महाआयटी विभागाकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे आवेदन अर्ज तपासून घटक प्रमुखांनी खात्री करावी. प्राप्त झालेल्या एकूण आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्याबाबतचे मैदानी चाचणीचे सविस्तर वेळापत्रक तयार करून तसे या कार्यालयास व महाआयटी विभागास पाठविण्यात यावे. प्रत्येक दिवशी किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे व सदरची शारीरिक चाचणी कुठे घेण्यात येणार आहे त्या ठिकाणाचा म्हणजेच मैदानाचा सविस्तर उमेदवारांना कळेल असा पत्ता याबाबतची माहिती महाआयटी विभागास raunak.saraf@maha-it.org या संकेतस्थळावर कळवावे. त्याप्रमाणे महाआयटी विभागास उमेदवाराकरता शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने पुरविणे वेळी शक्य होईल. महाआयटी विभागास वेळोवेळी माहिती पुरवण्यासाठी एक समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. त्या अधिकाऱ्याचे पद, मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक इत्यादी व ईमेल कळविण्यात यावे. बघा आता शेवटचं काय मित्रांनो, भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक ही सर्वात महत्त्वाची. कधीपासून होणार आहे मित्रांनो, 19/6/2024 पासून सुरू होणार आहे आणि दिनांक 7/6 म्हणजेच उद्यापर्यंत काय मित्रांनो, 16 वाजेपर्यंत म्हणजे 4 वाजेपर्यंत शारीरिक चाचणीचे वेळापत्रक सर्व नमूद करून पाठवायचे मित्रांनो. म्हणजे उद्या 4 वाजेपर्यंत हे सर्वांना महाआयटी यांच्याकडे पाठवायचे. म्हणजेच उद्या शारीरिक चाचणीचा आपल्याला मैदानी चाचणीचा कळेल का, तर उद्या टाइम टेबलनुसार कळणार नाही, 1-2 दिवसामध्ये कळेल. आणि हॉल तिकीट आपले एका आठवड्याच्या पूर्वी मैदानी चाचणीच्या डाउनलोड करता येईल. तर ही अपडेट होती मित्रांनो. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, की बघा आता तुम्हाला कळालं तारीख 19 आहे. तुम्ही तयारीला लागले असं मी म्हणणार नाही. तुमची तयारी आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे. आता तुम्ही लास्ट स्टेजला म्हणजे तुमचं जे काही ग्राउंड आहे हे 90+ आता असलं पाहिजे. आणि याच्यानंतर तुम्ही अजून थोडंसं, कारण की ग्राउंडची तारीख आलेली आहे, अजून थोडंसं ताकद लावून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. पण काही गोष्टी टाळायच्या मित्रांनो, कारण की आता आहे पावसाळा. सर्वात महत्त्वाची मी अपडेट तुम्हाला हे सांगणार आहे की आता पावसाळा आहे. मी स्वतः PSIचं मैदानी चाचणी 2 वेळेस दिलेली आहे. सेंट्रल जे असतं आपलं सब इन्स्पेक्टर दिल्लीमध्ये, तेव्हा मी ती सुद्धा चाचणी दिलेली. तर PSIची तर मी उन्हाळ्यामध्ये दिलेली, पण पावसाळ्याचा मी अनुभव सांगतो मित्रांनो. माझी जेव्हा दिल्ली पोलीसची जेव्हा ग्राउंड झालं होतं मित्रांनो, तळेगाव दाभाडे पुणेला झालं होतं, एवढा पाऊस पडलेला होता, खूप जास्त पाऊस. आणि आपल्याला प्रॅक्टिस असते मित्रांनो शूजवर पळण्याची, आणि तेव्हा एवढा पाऊस पडलेला होता की शूज घालून पळता सुद्धा येत नव्हतं मित्रांनो. आणि त्याच्यामुळे अनवाणी पायाने म्हणजे पायात काही सुद्धा न घालता पळावं लागलं होतं, ज्या गोष्टीमुळे खूप जास्त त्रास असा होतो मित्रांनो, कारण की आपल्याला ती प्रॅक्टिस नसते.
आणि त्या ग्राउंडमध्ये मी काही सक्सेस झालो नव्हतं त्या ग्राउंडमध्ये, कारण की चिखल एवढा जास्त होता. तर आता करायचं काय? आता 2 गोष्टी आपण करतो मित्रांनो. आता पाऊस पडणार. आपण आतापर्यंत मैदानी चाचणीचा सराव 99% मुलं कशावर करतात मित्रांनो? ग्राउंडवर करतात. ओके. एवढा हार्ड टर्फ नसतो तो. म्हणजे मैदानी कोणी शेतामध्ये जातं, कोणी माळा रानाने पळतं गावाकडे असणारे, किंवा कोणी औरंगाबाद सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी तयारी करणारे असतात. हे तिथे एक पर्टिक्युलर ग्राउंड असतं, तिथे तयारी करतात. पण पावसाळा असल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, की तुम्हाला रस्त्याने सुद्धा पळावं लागू शकतं. कारण की टायमावर जर मैदानात पाणी साचलेलं असेल, तर सरकार असंही करू शकतं, की तुम्हाला म्हणजे रस्त्याने सुद्धा ते ग्राउंड तुमचं घेऊ शकतात. तर तुम्ही म्हणसाल, "सर आम्ही आता रस्त्याने तयारी करावं का पळण्याची?" तर पळण्याची रस्त्याने तयारी ठेवू नका. कारण की याचं एक कारण सांगतो मित्रांनो, की खालचा सरफेस जेवढा हार्ड असतो ना, तेवढे आपल्या पायाला जोरात फटके बसतात. आणि जोरात फटके बसल्यामुळं मायनर फ्रॅक्चर होण्याचं, जरा एअर फ्रॅक्चर म्हणतात, एकदम म्हणजे एकदम नॉमिनल फ्रॅक्चर होऊ शकतं मित्रांनो. कारण की आपण आतापर्यंत जवळपास थोडंसं नॉर्मल मैदानावरच पळतो, जे नरमच असतं थोडंसं, एवढं हार्ड नसतं. पण एकदम तुम्ही जर रस्त्याला पळायला लागले मित्रांनो, तर खालून जेवढे फटके बसतात पळताना वगैरे, तर त्यामुळे थोडंसं एअर फ्रॅक्चर किंवा याच्यामध्ये होऊ शकतं आणि तुम्हाला एखादी इंजुरी होऊ शकते. आणि अशा टायमाला इंजुरी म्हणजे आपल्या भविष्यासोबत खिळवाड आहे मित्रांनो. त्यामुळे होता होईपर्यंत जसा तुमचा सराव सुरू आहे तसाच सराव सुरू ठेवा. ऐन टायमावर जेव्हा जर आलंच रस्त्यावर किंवा पळण्याची, तेव्हा तुम्ही पळू शकता एका दिवसासाठी, तेवढ्यासाठी तुम्ही पळू शकता मित्रांनो. पण आतापासून जर तुम्ही हप्ताभर तो सराव केला आणि आता कदाचित जर तुम्हाला इंजुरी झाली, तर तुमच्या भविष्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहू शकतो मित्रांनो. त्यामुळे हार्ड सरफेसवर पळू नका. ओके. आणि ग्राउंड जवळ आलं म्हणून 2-2, 3-3 टाईम पळण्याची गरज नाहीये. जसा तुमचा सराव सुरू आहे तसाच राहू द्या. ग्राउंड फक्त स्टॅमिना वाढवण्याचा प्रयत्न करा. डाएट व्यवस्थित घेत जा. तर ही अपडेट होती मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.